अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं 100व्या विभागीय नाट्य संमेलनाचं आयोजन आपल्या अहिल्यानगर उपनगर शाखेच्या वतीनं नगरमध्ये करण्यात येत आहे। 22 जानेवारीपासून या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे संमेलनाला आणि 27 जानेवारीपर्यंत वेगवेगळे कार्यक्रम आपण या निमित्तानं घेणार आहोत। नगरला 2003 सालानंतर तब्बल 22 वर्षांनी हा मान मिळालाय आणि त्यामुळे आम्ही सगळेच नगरचे कलाकार, नगर जिल्ह्यातले कलाकार अत्यंत उत्साहित आहोत की हे संमेलन अधिकाधिक उत्तम आणि नाविन्यपूर्ण कसं करता येईल आणि त्याच प्रयत्नातून आम्ही वेगवेगळे कार्यक्रम इथं आयोजित केलेत। आमची सगळी टीम याच्यासाठी 24/7 काम करते। आमच्या सगळ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे। एकंदरीत किती स्पर्धकांनी भाग घेतला, किती एंट्रीज वगैरे आलेले आहेत? आता हे संमेलन असल्या कारणानं आम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलंय। त्यामुळे आपण नगर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या बालनाट्यांची इथे मांडणी केलेली आहे किंवा बालनाट्य इथे सादर होणार आहेत। त्याचबरोबरीनं प्रायोगिक नाटकं होणार आहेत, व्यावसायिक नाटकांचे प्रयोग होणार आहेत आणि नगर जिल्ह्यातले सगळे कलाकार इथे येणार आहेत। इररिस्पेक्टिव्ह ऑफ एनी कॉम्पिटिशन सगळेजण इथे आपली फक्त कला सादर करण्यासाठी इथे उपस्थित राहतील। आज बालमहोत्सव होतोय। उद्या 25 तारखेला वैभव मांगले आणि भार्गवी चिरमुले यांच्या अभिनयानं नटलेलं मर्डरवाले कुलकर्णी हे व्यावसायिक नाटक इथे माऊली सभागृहात सादर होणार आहे। 26 तारखेला सकाळी 10 वाजल्यापासून आपल्या इथे कार्यक्रम चालू होणार आहेत, ज्याच्यामध्ये लोककला महोत्सव आहे, एकांकिका आहेत, नाट्यप्रवेश आहेत, संगीत नाटकांचे प्रवेश आहेत। दुपारी प्रोफेसर कॉलनी टू माऊली सभागृह आणि माऊली सभागृह टू सारडा कॉलेज अशी भव्य नाट्यदिंडी असणार आहे, ज्यामध्ये नगर जिल्ह्यातले वेगवेगळे कलाकार ग्रुप सामील होणार आहेत आणि आपापली कला सादर करणार आहेत। आपण नटराजाची एक पालखी त्यामध्ये घेऊन जात असतो। त्यानंतर संध्याकाळी भव्य उद्घाटन समारंभ होणार आहे, ज्यामध्ये माननीय नामदार उदयजी सामंत साहेब उपस्थित राहतील आणि रात्री अनेक नामवंत कलाकारांच्या नृत्याविष्कारानं कलाविष्कारानं सजलेली संगीत रजनी होणार आहे, ज्यामध्ये मानसी नाईक, माधवी निमकर, विशाखा सुभेदार, कमलाकर सातपुते यासारखे कलाकार येतील। 27 तारखेला सकाळी पुन्हा एकदा नगरमधल्या वेगवेगळ्या ठिकाणी विजेत्या असलेल्या ज्या एकांकिका आहेत, नगर, कोपरगाव, श्रीरामपूर यासारख्या ठिकाणच्या एकांकिका सादर होतील। दुपारी एक अतिशय अप्रतिम असं चर्चासत्र आहे, ज्यामध्ये स्वतः संमेलनाध्यक्ष जब्बार पटेल, आमचे मध्यवर्तीचे अध्यक्ष आणि सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले आणि आमचे मध्यवर्तीचे प्रमुख कार्यवाह आणि काय म्हणता येईल त्याला चित्रपट क्षेत्रातलं एक अत्यंत महत्वाचं नाव म्हणजे अजित घुरे यांच्याबरोबर आपण एक सुसंवाद तिथे परिसंवाद आयोजित केलेला आहे। आणि संध्याकाळी पुन्हा एकदा समारोप झाल्यानंतर रात्री भरत जाधव या महाराष्ट्राचे सुपरस्टार असणाऱ्या अभिनेत्याच्या अभिनयानं सजलेलं मोरूची मावशी हे गाजलेलं नाटक आपल्याला पाहायला मिळणार आहे। संगीत रजनी आणि मोरूची मावशी हे दोन्ही कार्यक्रम सारडा कॉलेजच्या मैदानावर होतील। बाकी सर्व कार्यक्रम माऊली सभागृहामध्ये होतील आणि महत्वाचं हे सगळे कार्यक्रम विनामूल्य आहेत, त्यामुळे सगळ्या नगरकरांनी मोठ्या संख्येनं या कार्यक्रमांना उपस्थित राहावं। अभिमान वाटतो, आनंद वाटतो की नगर ही आत्ता जर बघायला गेलं नगर जिल्हा हा महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त चळवळ करणारा जिल्हा आहे। तर सगळ्यात जास्त नाट्य क्षेत्रातली जर हौशी रंगकर्मींची चळवळ, समृद्ध चळवळ बघायची असेल ती आपल्याला आपल्या नगरमध्ये बघायला मिळेल। आणि नगरला संमेलन होतं म्हणजे फक्त एक सोहळा नाही होत, तिथली एक संपूर्ण एक चळवळ ही ढवळून निघते। तिथे कलाकार असतील, स्थानिक कलाकार असतील, लोक कलावंत असतील, संगीत नाटकातली लोक असतील, नृत्य क्षेत्रातली लोक असतील, इतर कला क्षेत्रातली लोक असतील। इथे आम्ही रांगोळी प्रदर्शन ठेवतोय, इथे आम्ही खडूशिल्प आणि चित्रकला प्रदर्शन ठेवतोय। या ठिकाणी आम्ही नगरमधल्या जिल्ह्यातल्या स्थानिक लोककलावंतांचा कार्यक्रम आपण ठेवतो आहे। या व्यतिरिक्त जे मास कम्युनिकेशनचे विद्यार्थी आहेत किंवा इतर अशी जी पुढची पिढी आहे की ज्यांना या कला क्षेत्रात काम करायचं, या क्षेत्रात पुढे जायचंय, तर त्यांना आम्ही इथे जे मान्यवर येणार आहेत, मकरंद देशपांडे आहेत, जब्बार पटेल आहेत, प्रशांत दामले आहेत, मोहन जोशी आहेत, तर यांच्याबरोबर एक सुसंवाद साधण्याची संधी सुद्धा आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून देतोय। म्हणजे हा फक्त एक सोहळा न राहता यातून काहीतरी आपल्या नगर शहराला पुढच्या काळाकरता, कारण संमेलनासारखा उत्सव किंवा सोहळा हा कधीतरी एक 5, 15, 20 वर्षानंतरच होणारी घटना आहे। तर आमच्या पिढीसाठी आम्ही काम करत असताना जी युवा पिढी आहे त्यांना काहीतरी चांगलं संचित यातनं कसं उरेल आणि चांगलं नगरला काहीतरी कसं आपण देऊ शकू कला क्षेत्रासाठी, अशा पद्धतीने एक परिपूर्ण असं हा आम्ही हे आता कुठेतरी असं तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आता हे लोककला वगैरे कुठेतरी पडद्याआड मागं चाललेली आहे। एकंदरीत काय संदेश देतात की त्याची जपवणूक वगैरे तुम्ही म्हणताय अगदी 100% खरं आहे, पण याच्यामध्ये एक गोष्ट सांगतो की त्याची स्मृती, तुम्ही एखादा रील पाहिला ना, तुम्ही 5 सेकंद बघता फक्त, तुम्हाला आठवत पण नाही काल तुम्ही कुठला रील पाहिला, बरोबर आहे। इथे अगदी टेम्पररी आहे, पण कुठेतरी मला असं वाटतं की ही जी खरी लोककला आहे ही आणि हे डिजिटल तंत्रज्ञान हे जर कुठेतरी एकत्र आलं ना, तर एवढं मोठं त्यांना लाईफ किंवा एवढी मोठी त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळू शकतो की ही लोककला आणि डिजिटल याची सांगड घालणं खरोखर गरजेचं आहे। आणि पुढच्या काळात तेच आव्हान असणार आहे आपल्या सगळ्यांसाठी, म्हणजे फक्त कला क्षेत्रातले लोक किंवा परिषद म्हणून नाही, एक समाज म्हणून आपल्याला पुढे काय टिकवायचंय, पुढे काय चांगलं
कंटिन्यू करायचंय तर ती जबाबदारी आता आपल्या सगळ्यांची असणार आहे.